जेवताना तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या तोंड लावण्याच्या आपण शोधात असतो. तर असंच हे आंबट गोड तिखट चवीचं लसूण मिरचीचं लोणचं आहे. बरं, यामध्ये लिंबू देखील वापरलं नाही तरी आंबट झालंय, कसं सांगते. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. बरं, मी तुम्हाला सांगते, हे लोणचं इतकं बहारदार होतं, रुचकर होतं आणि 365 दिवस 365 चटणी लोणचीचे प्रकार आपण बघतोय. तर आता मला विचारू नका की रोज उठून डाव्या बाजूला काय करू वेगळं. हे करा, अरे हे 3-4 महिने सहज टिकतं आणि लगेच खायला तयार होतं. साहित्य काय घेतलं ते बघूया. अशाच चमचमीत, झणझणीत, चटपटीत आणि गोडच गोड रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. फोडणीचा सुगंध, मसाल्यांचा फ्लो, प्रत्येक रेसिपी हिट द होल वर्ल्ड शुड नो. मधुराज रेसिपी. चला, सगळ्यात आधी याचा मसाला तयार करूयात. तर त्याकरता कढई गरम करायला ठेवली. यामध्ये मोहरी छान भाजून घ्यायची आहे, हलकीशी फुटेपर्यंत. आणि तेलात टाकल्यावरच मोहरी फुटते असं काही नाही, अशी उष्णता लागली तरी ती छान फुटते. तर हलकीशी चुटचुटेपर्यंत भाजायची. हे बघा, मोहरी छान फुटायला सुरुवात झाली. पॉपकॉर्न कसे फुटतात अगदी ती चटचट अशी फुटते. हे बघ, मस्त. आता गॅस बंद करायचं आणि ही जितकी उष्णता आहे त्या उष्णतेमध्ये मेथीचे दाणे, काळे मिरे, जिरं हे छान भाजून होतं. बेसिकच आहे पण मसाल्यांचा काय कमाल सुवास सरवळतोय बा. आता हे हलके थंड करायचे. चला, आता रेसिपी सुरू करूयात. तर इथे जे मसाले आपण भाजून घेतले होते ते थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले, झाकण लावलं आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेतले. खूप बारीक पूड नाही करायची, पिठाळ नाही करायचं, हलकंसं करकरीत ठेवायचं. आता इथे मी एक अर्धा कप मोहरीचं तेल गरम करायला ठेवलंय. नॉर्मल शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल वापरलं काहीच हरकत नाही. यामध्ये घालूयात बडीशेप. बडीशेपची चव खूप खूप सुंदर लागते या लोणच्यामध्ये, त्यामुळे अजिबात स्किप नका करू. आता लसूण, 1 कप लसूण आहे आणि अर्धा कप हिरवी मिरची. हे मिसळायचं. इन्स्टंट लोणचं आहे त्यामुळे हे 5 मिनिटं शिजवायचं, म्हणजे लसूण आणि मिरची छान मऊ व्हायला मदत होते. 5 मिनिटं हे एकत्र शिजवलं. हे बघा, मिरची आणि लसूण हलकंसं मऊ व्हायला सुरुवात झाली. आता यामध्ये हळद मिसळूयात. आता इथे अर्धी वाटी चिंचेचा कोळ तयार केला. यासाठी काय केलं, चिंच घेतली, 1 पाव कप चिंच, त्यामध्ये पाणी घातलं आणि 1 तासभर 2 तास भिजत ठेवली. त्यानंतर त्याचा कोळ चांगला चुरून घेतला, मॅश करायचे, व्यवस्थित एकजीव करायचं आणि हा कोळ गाळून घ्यायचा. तयार झाला चिंचेचा कोळ. हा सगळा कोळ या लोणच्यामध्ये मिसळायचा. या लोणच्याची ना छान आंबट गोड तिखट अशी चव येते. आता याला रंग छान यावा म्हणून 1 चमचाभर आपलं बॅडगी मिरची पावडर. मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. बरं, याच्या शिपिंग ऑल इन्क्लुझिव्ह असते. वेबसाईटवर जी प्राइस असते 80 रुपये डिलिव्हरी चार्जेस असतात, ते इन्क्लूड करून ती प्राइस दिलेली असते. आता यामध्ये मीठ, त्यासोबत हा जो मसाला आपण तयार करून घेतला लोणच्याचा, हा मसाला घालायचा. लोणच्याला ना खार अतिशय महत्वाचा, म्हणजे त्या लोणच्याला चव छान लागते. आणि गूळ. आता हे मिसळूयात. वाह, काय सुरेख रंग आलाय बघा. आणि टेक्स्चर, कन्सिस्टन्सी बहारदार. वाह. लोणच्याचा खार केला त्यातला मी अर्धा वापरलाय, अर्धा नंतर जेव्हा लोणचं करेल तेव्हा वापरेल.
पण जबरदस्त दिसतं हे लोणचं. आता गुळ घातल्यावर गॅस बंद करते. जितकी त्या तव्याची उष्णता आहे त्याच्यात गुळ छान विरघळतो. पण हे लोणचं आंबट गोड तिखट इतकं रुचकर लागतं. हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा. रूम टेम्परेचरवर जरी ठेवलं तरी महिनाभर छान टिकतं. फ्रीजमध्ये ठेवलं ना तर 3-4 महिने याला काहीच होत नाही. हे मस्त राहतं बघा. आहा हा, बहारदार. चला, रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.